आज शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25,000 रुपये जमा. SMS देखील इथं शेतकरी बांधवांना आलेला आहे. लगेच तुम्ही तुमचं बँक खाते तपासा. 25,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची इथं अखेर आज जमा झालेली आहे. मोठी आनंदाची बातमी. अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात. काही शेतकरी बांधवांना SMS आलेले आहे, काही शेतकरी बांधवांना अधिक SMS यायचे राहिलेले आहे. तर आता थेट DBTद्वारे 25,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट बँक खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. तर आता 25 लाख शेतकरी बांधवांना तब्बल 1352 कोटी रुपयाचा पीक विमा इथं वाटप सुरू झालेलं आहे. तर आता पीक विमा कंपनीने सुद्धा इथं आदेश देण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आता यामध्ये नाशिक आहे, जळगाव आहे, नगर आहे, नागपूर, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, बुलढाणा, नंदुरबार, धुळे, पुणे, धाराशिव. तर 1352 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे. आता पीक विमा कंपनीची अपेक्षा नसलेले जे काही जिल्हे आहे यामध्ये कोल्हापूर आहे, परभणी आहे, सांगली आहे, बुलढाणा आहे, जालना आहे, नागपूर आहे. तर आता अपेक्षित जे काही जिल्हे आहे यामध्ये अपेक्षा असलेले जे काही जिल्हे आहे नगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा, अकोला याचप्रमाणे निर्णय न झालेले जिल्हे. तर यामध्ये जे काही जिल्हे आहे यामध्ये चंद्रपूर आहे, लातूर आहे, नांदेड आहे, हिंगोली आहे. तर आता या जिल्ह्यांमधून बरेच दिवसांपासून रगडलेला पीक विमा आता 1352 कोटी रुपये या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात. पहिला टप्पा. तर आता पुणेमध्ये जे काही वाटप सुरू झालेलं आहे तर आता पुणेमध्ये जे आहे यामध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. नाशिकमध्ये 110 कोटी रुपये अधिक पैसे वाटप सुरू व्हायचं राहिलेलं आहे. अहमदनगरमध्ये 120 कोटी रुपये पहिल्या टप्प्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात. यवतमाळमध्ये 85 कोटी रुपये DBTद्वारे पैसे तर येत आहे. बीडमध्ये 90 कोटी रुपये अधिक निधी वाटप सुरू झालेले आहे. परभणीमध्ये 52 कोटी रुपये पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. लातूरमध्ये 68 कोटी रुपये SMS शेतकरी बांधवांना येत आहे. जालन्यामध्ये 74 कोटी रुपये बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. बुलढाण्यामध्ये जे काही 60 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये 82 कोटी रुपये अधिक पैसे वाटप सुरू झालेले आहे. अकोल्यामध्ये 58 कोटी रुपये पहिला टप्पा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. वर्ध्यामध्ये 40 कोटी रुपये DBTद्वारे पैसे खात्यामध्ये येत आहे. नांदेडमध्ये 78 कोटी रुपये खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. हिंगोलीमध्ये 36 कोटी रुपये SMS शेतकरी बांधवांना येत आहे. वाशिममध्ये 44 कोटी रुपये वाटप जमा होण्यास सुरुवात. धुळेमध्ये 32 कोटी रुपये पैसे इथं जमा झालेले आहे. जळगावमध्ये 56 कोटी रुपये अधिक निधी जमा होण्यास सुरुवात. यानंतर येथे छत्रपती संभाजीनगरमध्ये 80 कोटी रुपये, नागपूरमध्ये 48 कोटी, गडचिरोलीमध्ये 22 कोटी. तर तब्बल जे काही निधी इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात. आता पेंडिंग जे काही जिल्हे आहे तर आता या जिल्ह्यांची यादीसुद्धा आपण इथं पाहणार आहे. लवकरच या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विमा जमा होणार आहे. यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर. तर या जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे, काही जिल्ह्यांमध्ये DBT मंजुरी बाकी आहे, काही जिल्ह्यांमध्ये लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. तर आता हे जे काही जिल्हे आहे पेंडिंग जिल्हे आहे. यानंतर ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, धाराशिव. तर आता या जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडताळणी, काही जिल्ह्यांमध्ये मंजुरी बाकी राहिलेली आहे. लवकरच पीक विमा वाटप. उर्वरित जिल्ह्यांमध्ये राहिलेले जे काही जिल्हे आहे पहिल्या टप्प्यांमध्ये पूर्णतः काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे, काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे, काही जिल्ह्यांमध्ये लवकरच जमा होईल. तर आता पेंडिंग राहण्याचे कारणे ई-पीक पाहणी बाकी, आधार लिंकची समस्या, बँक खाते आधारशी लिंक नाही, अर्ज मंजूर झालेला नाही, DBT लिंक नाही. आता पीक विम्याचे पैसे कोणाला इथं मिळत आहे आणि मिळणार आहे. ज्याने पीक विमाचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा पीक विमा फॉर्म अप्रूव्हल आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, ई-पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, 72 तासाच्या आत त्यांनी तक्रार केलेली आहे. आता पैसे आले का कसे तपासायचं आहे? सर्वप्रथम तुम्हाला तुमचं मोबाईलमध्ये SMS बॉक्स ओपन करा. यामध्ये पीक विमा असं तुम्हाला दिसते का चेक करा. त्याचप्रमाणे क्रेडिटेड डिपॉझिट असा मेसेज तुम्हाला हा शब्द तपासा. बँक बॅलन्स चेक करा. तर आता ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसतील किंवा तुमचा अर्ज इथं पेंडिंगमध्ये असेल तर पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या या टाईपचा. तर आता यासाठी प्रति व्यवस्थापक आणि महोदय, प्रतिनिधी, फसल विमा योजना, पीक विमा रक्कम, याचप्रमाणे पीक विमा रक्कम खात्यात न जमा झाल्याबाबत अर्ज. तर तुम्ही हा अर्ज जसे तसा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. महोदय, मी खालील सही करणार. अर्जदार तुमचे नाव,
राहणारच्या जागी तुमच्या गावाचे नाव, तालुक्याच्या ठिकाणी आपलं तालुक्याचे नाव, जिल्ह्याच्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचे नाव, सण. आता तुमचं वर्ष टाकायचं आहे 2026 आहे, 25 आहे, 24 आहे. मध्ये पीकमा फॉर्म भरलेला आहे. माझा अर्ज क्रमांक, ॲप्लिकेशन आय डी पीकमाच्या पावतीवरती राहते ते टाकायचं आहे. अद्याप खात्यामध्ये पीकमाची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, आधार नंबर, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर, पिकाचे नाव, गाव. याचप्रमाणे मी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर पीकमाची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करावी ही नम्र विनंती. दिनांक सही. यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथं जोडायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीकमाची पावती, 7/12/8 ही पीक पाहण्याचा पुरावा, मोबाईल नंबर. आता पीकमासाठी एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, तर या नंबरवरती कॉल करा आणि लगेच तुम्ही तुमची तक्रार करून पीकमा मिळवा. 14447. तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 1352 कोटी रुपयाचा जो काही पीकमा आहे ते अखेर मंजूर होऊन शेतकरी बांधवांच्या टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये पीकमाची रक्कम इथं जमा होत आहे. सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार असं नाही. आता टप्प्याटप्प्याने पीकमाचे पैसे इथं शेतकरी बांधवांना मिळत आहे. 1352 कोटी रुपये 25 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर लगेच शेतकरी बांधवांनी खाते तपासा.